श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर एप्रिल 2026 हा महिना तूळ राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबद्दल जाणून घेऊयात. एप्रिल 2026 मध्ये तूळ राशीच्या व्यक्तींना समतोल राखून संकटांवर मात करावी लागेल. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य 6व्या भावात असल्याने संघर्षातून संधी मिळेल. करिअरमध्ये प्रगती होईल, परंतु गृहस्थ जीवनात काही अडचणी येऊ शकतात. प्रेम संबंधांसाठी वेळ उत्तम आहे, पण विवाहित जोडप्यांनी संशयास्पद वृत्ती टाळावी. एप्रिल हा महिना तूळ राशीसाठी संतुलन, नातेसंबंध आणि आर्थिक सुधारणा घेऊन येणारा आहे. योग्य निर्णय आणि शांत स्वभाव ठेवल्यास अनेक गोष्टी तुमच्या बाजूने वळतील. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी प्रगतीची चिन्हे आहेत. नवीन संधी मिळू शकतात. सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध ठेवल्यास काम सोपे होईल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. मोठे निर्णय घेताना विचारपूर्वक पाऊल उचला. व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल. नोकरीमध्ये कामाचा आनंद घ्याल, पण कामाचा ताणही राहू शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कार्याची दखल घेतील. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा महिना मध्यम राहील, यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. काही अडकलेले पैसेही परत मिळू शकतात, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. प्रेम आणि नातेसंबंध. नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. विवाहितांसाठी नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेम संबंधात जोडीदाराचे मन जिंकण्यात यश येईल, मात्र वैवाहिक आयुष्यात संशय घेतल्याने नातेसंबंधात तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एकमेकांवर विश्वास ठेवा. आरोग्य. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील, पण सततच्या कामामुळे थकवा जाणवू शकतो. आरोग्य सामान्य राहील, पण ताण घेणे टाळा. मानसिक शांतता राखण्यासाठी ध्यान व योग फायदेशीर ठरतील. आहार संतुलित ठेवा. शिक्षण आणि विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. अभ्यासात लक्ष लागेल आणि चांगले परिणाम मिळतील. एप्रिल 2026 साठी तूळ राशीच्या व्यक्तींसाठी या आहेत काही शुभ गोष्टी. शुभ रंग आहे पांढरा आणि निळा. शुभ अंक आहे 6. शुभ दिवस आहे शुक्रवार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.